माझे 2 कामं कर, एक विहीर खांदून दे आणि त्या विहिरीला असं पाणी आलं पाहिजे की ते कधी आटलं नाही पाहिजे. आणि अच्छा, ब्रह्मराक्षसानं खाल्ली आहे. त्यांनी ते वा. 400 पण एक रात्रीतून खाल्ली. बापरे. आणि त्या पाण्यातून जे पाणी येईल ते गंगेचा झरा असावा आणि ते विहीर कधीच आटू नये हा, अशा पद्धतीचं मला पद्धतीने करून तो दे. खाल्ला. ही आटत नाही विहीर कधी. नाही. नाही. आणि त्यामधून निघालेल्या खडकातून मला एक महादेवाची पिंड 5 मुखाचा महादेव करून दे. हा, मग त्या ब्रह्मराक्षसाने त्यावेळेस त्या खडकातून असं नखाने 5 मुखी महादेव तयार केला. आता इथं आहे आपल्या महादेव मठात. पंचमुखी महादेव. त्याच्यामुळेच पंचमुखी आणि वैद्यनाथ मंदिराच्या समोरासमोर आहे. हा, वैद्यनाथ. पण हे माहिती नाही, समजा आता मला माहित नाही म्हणजे खूप लोकांना माहिती नाही. तरी आता प्रसिद्धी आणि व्हायला त्या- आहे. विहीर खांदून घेतली, रात्रीतून त्याला सांगितले खांदायला. पहाटे ते जाणार. पंचमुखी महादेव तयार मग करून त्यांनी काय घेतला. केलं? थांबा, ऐका ना 2 मिनिट. पंचमुखी महादेवामध्ये ब्रह्मा विष्णू महेश, बरं का, ब्रह्मा विष्णू महेश, कार्तिक स्वामी आणि गणपती असे 5 मुख तयार करून त्यांनी तो महादेव तयार करून दिला. नखाने बनवला. नखाने बनवला आणि नंतर त्या ब्रह्मराक्षसाला महाराजांनी मुक्ती दिली. क्या आणि त्याला बात. त्या योनीतून शापमुक्त केलं. आता जबरदस्त. आमच्या महाराजांचे गुरु सद्गुरू लालनाथ महाराज होते. त्यांनी आमच्या महाराजांना ती बंगाली विद्या शिकवली, नाथपंथी विद्या. हा, ते शिकून या ठिकाणी 400 वर्षापूर्वी या ठिकाणी आले परळी मुक्कामी आणि त्यांनी ह्या मठाची स्थापना केली. जबरदस्त. किती वर्ष जुना मठ आहे हा? 400 वर्षापूर्वीचा मठ आहे. बापरे, खतरनाक. त्यानंतर त्यांचे मग शिष्य परंपरा चालू राहिली. हा, आता इथं समाधी, संजीवनी समाधी किती आहेत? संजीवनी समाधी समाधी 2 दोन. आहे. जगन्नाथ महाराज आणि परशुराम महाराज. अच्छा, संजीवनी समाधी आहे संजीवनी त्यांची. समाधी. आणि बाकी ऑदर समाध्या जे की समजा इथं शिष्यमंडळ त्यांचं. किती आहेत अशा सगळ्या? शिष्यमंडळ सगळं. 12, 13 आहेत, 13. अच्छा, 12-13 आहेत, जे की आपण आता व्हिडिओ मध्ये पुढे तो दाखवणार आहोत. 13 समाधी. तर छान. मग महाराजांनी या ठिकाणी सगळं आल्यानंतर त्यांनी त्यांचे शिष्य पुन्हा विश्वनाथ महाराज होते. परंपरा वाढवली त्यांनी त्यांची. विश्वनाथ महाराज त्यांचे पहिले शिष्य झाले. तर विश्वनाथ महाराजांना कुठलंही मंत्रतंत्र शिकून त्यांना ते पाठ होत नव्हतं. अभ्यास तर मग महाराजांनी त्यांना सांगितलं की तू काळात्री देवी मंदिरात जाऊन तिथं वास्तव्य कर. डोंगर त्याच्यानंतर तुला ज्यावेळेस हे मंत्र पाठ होतील त्याच वेळेस तू इकडे ये, त्याशिवाय इकडे यायचं नाही. ते महाराज तिथं जाऊन काळात्री देवीच्या मंदिरात स्थानापन्न झाले आणि दररोज तिथं डोंगर तुकाई तिथं गेल्यानंतर तिथल्या याच्यामध्ये ते गुहेत राहिले आणि देवीला दररोज याचना करू लागले. व देवी मला असं असं हे मंत्र दिलेत महाराजांनी, ते काही मला पाठ होईनात, तर त्याशिवाय मला महाराज तिथं जागा देईनात येण्यासाठी मुभा नाही. मग देवीने त्यांच्या जिभेवर ओम असं अक्षर काढलं. मग त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झालं आणि तिथून तिथं आल्यानंतर मग ह्या ठिकाणी ते वास्तव्यास राहिले. कोणते महाराज? विश्वनाथ महाराज. विश्वनाथ महाराज. पहिले स्वतः देवीनं जिभेवर ओम काढलं, ज्याच्यामुळे त्यांना सगळी विद्या स्मरण झाली. स्मरण झालं. आणि वाव. मग त्यांना त्याच्यानंतर ज्ञान ते प्राप्त झालं. काही वर्षांनी ते शिव झाले. नंतर आमचे महाराज पुन्हा महाराजांनी असं जिथं वास्तव्य करून पुन्हा महाराजांच्या सेवेला एक लक्ष्मीबाई म्हणून खेड्यातली बाई होती. ती लक्ष्मीबाई दररोज संध्याकाळी महाराजांच्या सेवेला दर्शनाला यायची. मग तिच्या घरच्या लोकांनी तिच्याबद्दल संशय निर्माण केला आणि ते म्हणजे हे कुठं जाती पाहूया म्हणून रात्रीचं ते मागे आले. तेव्हा महाराजाला त्यांनी दररोज येत असल्यामुळे महाराजाला म्हणले, हो महाराज मला आज वाचवा, माझे सासरची मंडळी लोक माझ्या पाठीमागं आलेले आहेत, तरी तुम्ही माझं संरक्षण करा.